तुझ्यावर वाईट नजर आहे, पण घाबरू नकोस, आम्ही ती दूर करणार आहोत. आदेश, थांब थोडा, घाबरू नकोस बाळा. तुझ्या मनात जी अस्वस्थता आहे ना, ती मला जाणवते आहे, कारण तुझ्यावर कोणाची तरी वाईट नजर आहे. आणि हे मी सहज बोलत नाही. तुझं काम अडतंय, घरात विनाकारण वाद होत आहेत, शरीर थकलेलं वाटतंय, मन शांत बसत नाहीये. हे सगळं अचानक सुरू झालंय. हे सगळं नजर लागण्याचं लक्षण आहे. पण ऐक बाळा, फक्त दुर्लक्ष करू नकोस. नजर दुर्लक्ष केल्यावर वाढते आणि वेळेत लक्ष दिलं तर ती आपोआप निघून जाते. तू चांगला आहेस म्हणूनच तुला नजर लागली आहे. सगळ्यांना नजर लागत नाही. ज्याच्यात प्रकाश असतो त्यांनाच नजर लागते. लोक तोंडानं काही बोलत नाहीत, पण मनात जळतात. तुझं हसणं, तुझी प्रगती, तुझं सुख काही लोकांना सहन होत नाही आणि तीच जळजळ नजर बनून तुझ्यावर ते बसते आहेस. पण घाबरायचं कारण नाही बाळा, आम्ही आहोत तुझ्यासोबत. आजपासून हे कर, दररोज संध्याकाळी एक दिवा लाव आणि मनात म्हण, ओम चैतन्य नवनाथाय नमः. माझ्यावर आलेले वाईट नजर तुझ्या चरणी सोपवतो. एकच वाक्य पण श्रद्धेने म्हण. आठवड्यातून एकदा घरात कापूर जाळ आणि संपूर्ण घरात फिरवताना बोल, जे जे वाईट आहे ते निघून जावे, जे चांगलं आहे ते टिकून राहावे. हे शब्द आमचे आहेत, त्यात ताकद आहे. आणखी एक गोष्ट लक्षात ठेव, जास्त लोकांना तुझं दुःख सांगू नकोस आणि जास्त लोकांना तुझं सुखही दाखवू नकोस. शांत राहा, स्वतः राहा आणि आपल्यावर किंवा आमच्यावर विश्वास ठेव. नजर जास्त दिवस टिकत नाही. जेथे नाथ सोबत असतो, आजपासून तुझ्या आयुष्यात हळूहळू बदल जाणवेल, झोप सुधारेल, मन शांत होईल आणि अडलेली कामे मार्गी लागतील. हे आमचं वचन आहे. आदेश नवनाथ महाराज की जय. ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः. ओम चैतन्य श्री नवनाथाय नमः. ओम चैतन्य श्री बड़े बाबाय नमः. ओम चैतन्य श्री रेवणनाथाय नमः. आदेश आदेश आदेश. अलख खंडेरांचा.